काय असं भलं मोठं रताळं बघून तुम्हाला पण प्रश्न पडला असेल ना, बापरे! याचं बनवलं काय असेल? संपवलं कसं असेल? एकतर रताळं एकदा कापलं ना, ते जर वापरलं नाही तर ते काळं पडतं आणि फेकून द्यावं लागतं आपल्याला. आता चला पुढे बघूयात आपण मी काय-काय बनवलं याचं. सगळ्यात आधी तर त्यातलं अर्धं रताळं घेतलं. जमतील तेवढं त्याची सालं काढून घेतली. बटाट्याची जी वेफर्सची आपली खिसणी असते, त्यानी त्याच्या पातळ चट्ट्या करून घेतल्या. पातळ चट्ट्या आणि कडकडीत तेल बस एवढं दोन्हीचं जर परफेक्ट कॉम्बिनेशन असेल, तर तुमचे रताळ्याचे चिप्स अजिबात फसणार नाही. मी तुम्हाला खरंच सांगते, मी याच्या आधी ते कधीच घरी ट्राय केले नव्हते. मला अजिबात माहिती नव्हतं, की घरी बनवले तर ते परफेक्ट होतील का? पण अजिबात तेलकट झाले नव्हते. जसे विकतच्या गत लागतात, तसेच हे घरी लागत होते आणि फक्त त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ पेरलं आणि हे सॉल्टी चिप्स एकदम छान लागत होते. बटाट्याच्या चिप्सपेक्षा हे भारी लागतात. एकदा ट्राय करा. बाकीचं रताळं मी शिजवून घेतलं. शिजवताना मात्र एक काळजी घ्यायची. डायरेक्ट कुकरमध्ये शिजवायचं नाही. त्याला पाणी जर धरलं, तर पुऱ्या आपल्या तेलकट होतील. त्यासाठी कुकरच्या भांड्यामध्ये एक भांडं ठेवायचं. त्याच्यामध्ये रताळं ठेवून ते शिजवून घ्यायचं. 2-3 शिट्ट्या झाल्यानंतर संपूर्ण ते गार होऊन द्यायचं. तुम्ही जर गरमागरम रताळ्यामध्ये जर गूळ टाकला, तर ते पातळ होईल आणि त्याच्यामध्ये खूप पीठ तुम्हाला टाकावं लागेल. त्यासाठी गार होऊन द्या. स्मॅश करून घ्या. 1 वाटी जर तो सार भरला, तर 1.5 वाटी गूळ घ्यायचा. अर्धा वाटी आपलं डाळीचं पीठ घ्यायचं आणि 1 ते 1.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. घट्ट कणिक मळायची. छान पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि कडकडीत तेलामध्ये त्या पण तळून घ्यायच्या. खूप चविष्ट लागतात ह्या पुऱ्या. नक्की ट्राय करा.